राखी पौर्णिमेच्या सणामध्ये तर नारळवडीचे खास महत्व आहे। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने अगदी सोप्यात सोपी झटपट होणारी अशी खुसखुशीत टेस्टी नारळाची वडी म्हणजेच खोबऱ्याची वडी बनवणार आहोत। पहिले मी केकच्या टीनला तूप लावून घेतले। आपण ज्या चमच्याने किंवा पलेत्याने वडी थापणार आहोत त्यालाही तूप लावून घ्यायचे, कारण नंतर घाई व्हायला नको। तुम्ही वडीचे मिश्रण बटर पेपरवर घेतले तर तुम्हाला तूप लावायची गरज नाही। ह्या दोन्ही वाट्या एकाच आकाराच्या आहेत। यासाठी एक वाटी ओले खवणलेले खोबरे घेतले, तेही दाबून घ्यायचे, म्हणजे थोडे प्रेस करून घ्यायचे, कारण हे खोबरे साखरेपेक्षा थोडे हलके असते। एक वाटी खोबरे असेल तर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची। प्रमाण लक्षात ठेवायचे, एकाच अर्धी वाटी असे प्रमाण आहे। आता आपल्याला हे खोबरे आणि साखर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। पहिली साखर बारीक करून घ्यायची। हे बघा, साखर बारीक करून घेतली। त्यानंतर ओले खोबरे बारीक करून घ्यायचे आणि खोबरे सुद्धा बारीक करून घेतले। मिक्सरला बारीक केल्याने ते एकसारखे होते। आपण इथे कढई तापून घेतली की गॅसची फ्लेम कमी करायची। आता हे खोबरे गॅस कमी करून 3 ते 4 मिनिटे थोडे परतून घ्यायचे। जमलं तर शक्यतो इथे पॅनचा वापर करा, म्हणजे वडीचे मिश्रण जराही वाया जात नाही। आपण खोबरे भाजतो त्याचा कलर आला नाही पाहिजे, त्यातले पाणी निघून गेले पाहिजे, ते थोडे सुके व्हायला पाहिजे, म्हणजे वडी झटपट होऊन खूप दिवस टिकते। सारखे खोबरे परतत राहायचे, असं थोडं सुकवून घ्यायचं। ते करपलं नाही पाहिजे, पांढरेच राहिले पाहिजे, म्हणजे केलेली वडी पांढरीच दिसते। आता यात साखर घालून हे मिक्स करून घ्यायचे। अजूनही गॅसची फ्लेम कमीच आहे। साखरेला पाणी सुटले आहे, सारखे परतत राहायचे आहे। थोडे प्रेस करत परतत राहायचे। बरोबर 2 मिनिटांनी साखर वितळली, साखरेला पाणी सुटले आहे। हे मिश्रण खूप ओलसर दिसत आहे। आता या मिश्रणाला जोपर्यंत कोरडेपणा येत नाही, चिकटपणा येत नाही, मिश्रण एकत्र येत नाही, तोपर्यंत परतत राहायचे। साखर घातल्यानंतर 7 मिनिटे मी हे परतून घेतले। हे मिश्रण थोडे चिकट दिसते, हाताला थोडे जड जाणवते। आता हे मिश्रण परफेक्ट आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण पहिले गॅस बंद करू। त्यानंतर एका प्लेट मध्ये थोडे मिश्रण घेऊन ते थोडे थंड करून कोरड्या हाताने त्याची गोळी करून घ्यायची। जर मिश्रण हाताला न चिकटता त्याची सहज गोळी झाली, याचाच अर्थ आपले वडीचे मिश्रण तयार झाले आहे। गॅस बंदच आहे। आता यात पाव चमचा वेलची पूड घालून एकजीव करून घेऊ। एकजीव करून घेतले। आता हे गरम गरमच मिश्रण टीन मध्ये घालून घ्यायचे। हे मिश्रण गरम असतानाच थापायचे, म्हणजे व्यवस्थित थापले जाते। हे आपल्याला हव्या त्या जाडीची वडी थापून घ्यायची। वडी थापून घेतली आहे। आता ही वडी गरम असल्याने ती नरम आहे। त्यावेळी तुम्ही पिस्त्याचे किंवा बदामाचे काप घातले तरी चालेल। मी पिस्त्याचे काप घातले आहे। आता 10 मिनिटांनंतर ही वडी कोमट झाली की ती हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची। सुरीपेक्षा पलेत्याने ही वडी पाडायला खूप सोपी जाते। आता ही वडी सेट करायला ठेवली आहे। रूम टेम्परेचर वरच ठेवायची आहे, फ्रीज मध्ये ठेवायची नाही। 1 तासानंतर वडी चेक करू। 1 तासानंतर बघा, वडी परफेक्ट सेट झाली आहे। किती सुंदर वडी तयार झाली। खूप जास्त मऊ ओलसर नाही आणि खूप जास्त कडकही नाही, एकदम परफेक्ट अशी ही वडी झाली आहे। अशा पद्धतीने पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत जिभेवर विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या तयार आहेत। ह्या 15 ते 20 दिवस व्यवस्थित टिकतात। अशाच पद्धतीने तुम्ही या रक्षाबंधनला, नारळी पौर्णिमेला ही वडी करून पहा। बनवलात तर त्याचा अभिप्राय नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा पाककृती सोबत। धन्यवाद।